वेळेस शाळा 20% अनुदानावर आल्यानंतर प्रत्येक वर्षी आंदोलन करण्याची गरज नव्हती, आपोआपच ती शाळा दरवर्षी पुढच्या अनुदानाच्या टप्प्यात बसायची. भीक मागण्याची वेळ या शिक्षकावर आणायची. प्रेमाच्या भाषेनं जर त्यांनी एका तासात आम्हाला दिलं तर आम्ही त्यांचा सन्मान करू आणि एका तासात मुंबई सोडू. आम्ही माझे वडील दोनदा विचारत होते मला पगार मिळेल का, पण नाही मिळाला आणि ते वारले. त्याच्यामुळे पण माझा पगार त्यांना कधी बघताच आला नाही, हे माझं दुःख आहे. आणि माझ्या वडिलांनी खूप वेळेस विचारलं मला की तुला पगार कधी आहे, पण मी नाही देऊ शकलो त्यांना पगार. त्यांना 2 रुपयाची गोळी सुद्धा मी देऊ शकलो नाही माझ्या पगारातनं. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आझाद मैदानावरती शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. विना अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांना अनुदान मिळावं ह्यासाठी ते आंदोलन आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून शिक्षक जे आहेत ते आझाद मैदानावरती अगदी पाण्या पावसामध्ये बसलेले आहेत. आमदार रोहित पवार हे देखील या आंदोलनाला भेट दिलेली आहे. त्यांनी देखील शिक्षकांना आश्वासनं दिलेली आहेत की त्यांचा जो आवाज आहे तो विधानसभेमध्ये आज ते मांडणार आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून यावर चर्चा सुरू आहे. माध्यमांमध्ये देखील चर्चा सुरू आहे आणि विधान भवनामध्ये देखील शिक्षकांच्या प्रश्नांना घेऊन चर्चा सुरू आहे. काही शिक्षक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात आणि नेमकं जाणून घेऊयात की त्यांच्या मागण्या काय आहेत. काय नाव आपलं? माझं नाव बळीराम देवकते, कुठून आलात? पाटोदा तालुका, बीड जिल्हा. कशासाठी आलात? काय आंदोलन आहे आपलं? आमचं आंदोलन गेल्या 8 ते 10 दिवसापासून इथे सुरू आहे. या ठिकाणी वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा. गेल्या वर्षी राज्य सरकारनं जाहीर केलेलं होतं की दरवर्षी तुम्हाला टप्पा अनुदान दिलं जाईल, परंतु यावर्षी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून मागच्या वर्षी शब्द दिला होता, तरी सुद्धा सरकारनं दखल न घेतल्यामुळं आम्हाला वाढीव 20% अनुदानासाठी शेवटच्या वर्गातील पटसंख्या कमी असल्यामुळे बऱ्याच शाळा अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत. सन 2018-19 मध्ये ज्या संख्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा अनुदान मिळावं, त्रुटी पात्रता शाळांना समान टप्पा मिळावा, यासाठी हे आंदोलन आम्ही उभारलो आहोत. सरकारनं, राज्य सरकारनं जर याची दखल जर वेळीच नाही घेतली तर आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल. सर, आणखीन काय काय मागण्या आहेत तुमच्या? पहिलं तर तुमचं नाव सांगा, कुठून आलात? अशोक मनोहर, मी पाटोदा तालुक्यातून आलो. आम्ही 4 जण आलो आहोत आमच्या शाळेमधून, जी उंबरविराची शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे. आमची मागणी आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पुढील टप्पा द्यावा. कारण कसं आहे, 20-20 वर्षापासून शिक्षक इथं अनुदानापासून म्हणजे पगार त्यांना नाही आहे, कमीच आहे. कोणाला 20% आहे, कोणाला 40% आहे. अशावर आमच्यावर अन्याय होत आहे. 20-20 वर्षापासून बिनपगारी काही शिक्षक आहेत, काही जण तर त्रुटीपात्र आहेत, त्यांना तर 1 रुपयाही पगार नाही. मग काय करावं त्यांनी, कसं संसार चालवावा, हा आमचा प्रश्न आहे. आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. 8-10 दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, तुम्ही सांगितलं. आमदार रोहित पवार देखील या आंदोलनामध्ये आलेले आहेत. तुम्हाला काय आश्वासनं दिलेली आहेत? किती अपेक्षा वाटते की विरोधी पक्ष तुमचा आवाज जो आहे तो विधानसभेमध्ये मजबूत करेल? 100% गेल्या वर्षी सुद्धा रोहित दादांनी या ठिकाणी आमच्यासाठी आवाज उठवला होता. त्यामुळेच आंदोलनाची धार ही तीव्र झाली असल्यामुळं आम्हाला अनुदानाचा वाढीव टप्पा मिळालेला आहे. विरोधी पक्षामध्ये जरी काम करत असले तरी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून रोहित दादा आमच्यासाठी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे खरंच आंदोलन एक तीव्र बनत चाललेलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी राज्य सरकारनं 20% अनुदानाचा वाढीव टप्पा जाहीर केलेला आहे. यावर्षी सुद्धा रोहित दादांच्या आवाजामुळं आणि त्यांच्या इथं ठाण मांडून बसल्यामुळं आम्हाला नक्कीच विश्वास आहे की यावर्षी सुद्धा वाढीव अनुदानाचा टप्पा आम्ही घेऊन गेल्याशिवाय या ठिकाणून हलणार नाही, उठणार सुद्धा नाही. पण प्रत्येक वर्षी अनुदान मिळावं यासाठी प्रत्येक वर्षी आंदोलन करावं लागतं. ह्याचा काय एक परमनंट सोल्युशन का निघत नाहीये? 100% साहेब, या अगोदर अशाच प्रकारचा धोरणात्मक निर्णय होता. एक वेळेस शाळा 20% अनुदानावर आल्यानंतर प्रत्येक वर्षी आंदोलन करण्याची गरज नव्हती, आपोआपच ती शाळा दरवर्षी पुढच्या अनुदानाच्या टप्प्यात बसायची. परंतु मागच्या सरकारमध्ये 2016 मध्ये या ठिकाणी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत 20% अनुदान देण्यात येईल. ज्या की शाळा 80%, 60% मध्ये पात्र होत्या अशा शाळांना सरसकट 20% अनुदानाचा शासन निर्णय घेतला. धोरणात्मक निर्णय केल्यामुळे आंदोलनाची आमची ही वेळ आलेली आहे आंदोलन करण्याची. दरवेळेस आम्हाला आंदोलन करावं लागतं. प्रचलित प्रमाणे म्हणजे पूर्वी अगोदर दरवर्षीचा टप्पा मिळायचा आपोआपच, तशा प्रकारचा जर प्रचलित धोरणाचा निर्णय जर घेतला तर अशा प्रकारे आम्हाला शाळा सोडून
दरवर्षी आंदोलन करण्याची आमच्या शिक्षकावर वेळ येणार नाही आणि ज्या काही शिक्षक आहेत 60-65 हजार महाराष्ट्रात ते उपाशी सुद्धा राहणार आहेत. गेल्या 20 ते 25 वर्षापासून तुटपुंजा वेतनावर किंबहुना 1 रुपये सुद्धा वेतन नाही. आमच्या शाळेतील आज 17 वर्ष झालं ड्युटी करत आहेत लोक, त्यांना 1 रुपये सुद्धा अजून पगार नाही असे सुद्धा शिक्षक आहेत. आमच्या शाळेचे हेडमास्टर सुद्धा आता 3 वर्ष रिटायरमेंटला आलेले आहेत, तरी सुद्धा आमच्या शाळेला 100% अजून अनुदान मिळालेलं नाही. त्यासाठी दरवर्षी अनुदान मिळण्याचं टप्पा धोरण जे आहे हे सरकारनं आखावं आणि त्यामुळेच आमचा हा कायमचा प्रश्न मिटून जाऊ शकतो अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. बघू काय होते. काय नाव आपलं, कुठून आलात? माझं नाव गणपती दत्ता इंगळे, कुठून आलात? राहणार धावरी तालुका लोहा जिल्हा नांदेड. कशासाठी आलाय तुम्ही? अगदी चटणी भाकरी घेऊनच तुम्ही आलेला त्या आंदोलनाला, कशासाठी आलात? पगार नाही अजून, संपूर्ण पगार नाही अजून. 20%, 40%, 60%, 80% करत करत इथपर्यंत आलो आणि मी 2008 पासून शाळेवर करतो. त्याच्यामुळे पगाराचा माझा जो हक्क आहे तो मागण्यासाठी आलो इथं. आज मी इथं 4-5 दिवसाला बसून आहे कमीत कमी. मागच्या बी अशाच टप्प्यासाठी मी इथं आलो होतो आणि आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तेव्हा पण आम्हाला न्याय दिला होता आणि आम्हाला आशा आहे की आता सुद्धा आम्हाला न्याय देतील. प्रत्येक वेळी का आंदोलन करावं लागतंय? का तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय? आता तो पर्याय नाही आमचा. परमनंट सोल्युशन काय? त्याला काही सांगता येणार, त्यांच्याकडेच आहे सगळं. त्यांनी जर म्हणले तर एका क्षणामध्ये 100% करू शकतात, त्यांच्याकडे एवढी ताकद आहे. पण आता त्यांच्या मनसोबात जर नसल तर त्याला पर्याय नाही, कारण दिलं तेवढंच. एखाद्यानं जर समजा दान दिलंय, जेवढं दिलंय तेवढंच घेऊन जावं लागणार आहे, पर्याय नाही त्याला. आणि एखाद्याची दानत असल तर भरघोस झोळी भरून बी देऊ शकते. त्याच्यामुळं सांगता येत नाही. इच्छा नाही असं तुम्हाला म्हणायचं? इच्छा आहे. 20%, 40%, 60%, 80% दिले त्यांनी, नाही म्हणणार नाही आम्ही सरकारला. पण आमची विनंती आहे की आता आम्हाला हे खूप दगदगीचं जीवन जे आहे ते आम्हाला आता संपवायचंय. त्याच्यामुळे आता हे शेवटचा जो टप्पा आहे, जे लोक आमचे बंधू आहेत 40%, 60%, त्यांना पण कुठेतरी प्रचलित नियमानुसार आमचा हे 100%चा जो निर्णय आहे तो परिपूर्ण करून द्यावा आणि आम्हाला पुन्हा इथे येण्याची वेळ येऊ नये अशी आमची सरकारला विनंती आहे. आपलं काय नाव? सोमनाथ राऊत, कुठून आलात? हिंगोली जिल्हा. हिंगोलीत भूकंप झालाय काल रात्री. हो सर, म्हणजे भूकंपाची मिळाली सर. 3.6 रिश्टर स्केलचा धक्का बसला. म्हणजे घरचे भयभीत आहेत. म्हणजे ही बातमी ऐकून म्हणजे धक्का बसला आणि हक्काच्या ती बातमी ऐकून तुम्हाला असं नाही वाटलं का की घरी जावं, हे आंदोलन काय होत राहील, परंतु घरचे पण लोकांची जबाबदारी घ्यावी, त्यांना काय भीती वाटते किंवा काय झालं त्यांचं? वाटलं सर, फोनवर संपर्क झाला, पण हक्काच्या पगारीसाठी हे शासन भीक मागण्याची वेळ या शिक्षकावर आणायची. गेल्या वर्षी इथं आंदोलन झालं सर आणि या आंदोलनामध्ये सगळ्या मंत्र्यांनी आमदारांनी शब्द दिला होता, आता शिक्षकांना पुन्हा आझाद मैदानावर येण्याची गरज पडणार नाही. आणि पुन्हा 1 वर्ष झालं, जूनला शैक्षणिक वर्ष बदलतं आणि पुन्हा एकदा शिक्षकांना एल्गार पुकारावं लागला आणि आझाद मैदानावर यावं लागलं. याचं परमनंट सोल्युशन काय? परमनंट सोल्युशन म्हणजे सर, प्रचलित पद्धतीनं जर सरकारनं दिलं तर कोणत्याही शिक्षकाला या आझाद मैदानावर यायची वेळ पडणार नाही. पण सरकारच्या मनामध्ये नाही, कारण दरवर्षी म्हणजे कुठल्या तरी निवडणुका आल्या, आश्वासन देण्याचं काम करायचं आणि शिक्षकांच्या जीवावरती पोळी भाजून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. बहुजनाची कष्टकऱ्यांची लेकरं येतं, सामान्य घरामधून आलेली सगळी लेकरं येतं, ते फक्त वाट बघण्याचं काम करायला येतं. आतापर्यंत पदरामध्ये काही पडलं नाही. 20%, 40%, 60%, 80%, 100% चालू आहे. 2009 पासून हा प्रकार चालू आहे. 2026 उजाडलं तरी आणखीन माझे बांधव 100%वर आले नाहीत सर. आता ह्या आंदोलनातून आता 8-10 दिवस झालं तुम्ही आंदोलनाला बसलेला आहात, आणखीन किती दिवस लागतील किंवा काय आंदोलनाची पुढची भूमिका राहील? सर, मला असं वाटतं की ते 5 मिनिटात बी निर्णय घेऊ शकतात वाटते मला. कारण जर खरंच त्यांच्या मनात द्यायची इच्छा असेल, दानत असेल, ते आम्हाला ह्या 1 तासात मुंबईच्या बाहेर सुद्धा काढू शकतात. म्हणजे अनुदान देऊन असं नाही काढू शकत की बा तुम्ही जबरदस्ती किंवा दडपशाहीच्या काही नावाखाली नाही काढू शकत. प्रेमाच्या भाषेनं जर त्यांनी 1 तासात आम्हाला दिलं तर आम्ही त्यांचा सन्मान करू आणि 1 तासात मुंबई सोडू आम्ही. पण आमची इच्छा आहे की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं आहे आमची इच्छा. आणि मी 2008 पासून सर करतोय. माझे वडील 2दा विचारत होते मला पगार मिळेल का, पण नाही मिळाला आणि ते वारले. त्याच्यामुळे पण माझा पगार त्यांना कधी बघताच आला नाही.
हे माझं दुःख आहे. मग मी त्या आई वडिलांच्या जीवनात येऊन मी त्यांना माझी पगार किंवा माझी मेहनत दाखवू शकलो नाही, याचं खूप मोठं दुःख आहे मला. माझे वडील वारलेत आणि माझ्या वडिलांनी खूप वेळेस विचारलं मला की तुला पगार कधी आहे, पण मी नाही देऊ शकलो त्यांना पगार. त्यांना 2 रुपयाची गोळी सुद्धा मी देऊ शकलो नाही माझ्या पगारातनं. हे माझं दुःख आहे. मी 2008ला जॉईनिंग आहे आणि 2010ला माझे वडील वारले आणि मला 2014ला 20चा टप्पा मिळाला. माझे ते खूप मोठे दुःख आहे. मी माझ्या मनात खूप साठवून ठेवलंय. पण माझी एवढीच विनंती आहे सरकारला. शिंदे साहेब म्हणतात की माझी 2 मुलं माझ्या डोळ्यात देखत गेली, पण मला शिंदे साहेबांना एवढं सांगायचं की आम्ही तुमचे लेकर नाहीत का? आम्ही तुमचीच लेकर आहोत ना, आम्हाला सांभाळा ना, आमच्यात बघा ना तुमची लेकर. ती माझी भावंडासारखीच होती. ते दुर्दैव आहे, निसर्गाचा नियम आहे, मृत्यू हा कुणाला थांबवू शकत नाही. म्हणून माझी शिंदे साहेबांना पण हात जोडून विनंती आहे, मी तुमचं लेकरूच आहे कुठंतरी आणि माझ्याकडे तुम्ही बघावं एवढी माझी इच्छा आहे. मी जास्त काय बोलू शकत नाही.